नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात बटाटा पोहे. तर आपण जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लवकर पटकन असं सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर कांदा घेतलेला आहे चिरून, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, बटाटा, मीठ, हळद, जिरे. तर आणि हे भिजवलेले पोहे आहेत. तर कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत. शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे तेलामध्ये. व्यवस्थित असे तळून झाल्यानंतर ते काढून घेतलेले आहेत. नंतर आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत. बटाटा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा त्या तेलामध्ये. व्यवस्थित असा शिजला बटाटा आपला तो. असं बघू शकता कशा पद्धतीने मी चेक केलेलं आहे. तर ते असं वाटलं आपल्याला की काढून घ्यायचा. त्याचा कलर पण चेंज झाला आहे, थोडासा गोल्डन कलर आलेला आहे बटाट्याला पण. तर काढून घेतलेला आहे आपण तो पोह्यांवरतीच भिजवलेला. तर ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर ते तेल होतं, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज होऊन द्यायचा. थोडासा जास्त पण कलर चेंज झाला नाही पाहिजे. थोडासा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे, मिरची चिरलेली. तर ती चिरलेली मिरची पण भाजून घ्यायची तेलामध्ये. हळद टाकलेली आहे आणि आपण आता जे पोहे, शेंगदाणे, बटाटा काढून ठेवलेला साईडला तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा कढईमध्ये. बघू शकता व्यवस्थित असं परतून घ्यायचं. कलर चेंज झाला होतो आहे आपला त्या पोह्यांचा. तर असं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यावरती चवीपुरतं आणि पोहे व्यवस्थित हलवून घ्यायचे. बघू शकता आमच्यात जास्त माणसं आहेत त्याच्यामुळे पोहे जरा जास्त करावे लागतात मला. आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये, चिरून टाकलेली आहे वरती. तर हे परतून घेतलेले आहेत पोहे. तर रेडी आहेत आपले बटाटा पोहे. तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या.